खारघरमधील अधिराज समयामा या गृहनिर्माण प्रकल्प सन 2009 पासून आस्थागायत पूर्ण न होणं ही बाब आता केवळ प्रशासकीय विलंब न राहता थेट गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा प्रश्न बनली आहे। एकीकडे काही रूम खरेदीदारांनी फसवणुकीच्या आरोपांसह पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्यात, तर दुसरीकडे अधिराज बिल्डर्स कडून प्रकल्प सुरू आहेत, अफवा खोट्या आहेत अशी भूमिका मानली जाते। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की 16 वर्षे उलटूनही घराचा ताबा न मिळणं हे कोणत्याही स्पष्टीकरणापलीकडे गेलेलं वास्तव आहे। प्रकल्पात घर खरेदी करणाऱ्या अनेकांनी बँक कर्ज, आयुष्याची बचत आणि भविष्यातील सुरक्षिततेच्या अपेक्षेने कोट्यावधी रुपये भरलेत। काही गुंतवणूकदारांना 9% व्याजाचे आमिष दाखवून आगाऊ रक्कम भरायला भाग पडल्याचेही आरोप तक्रारींमधून समोर आले। प्रत्यक्षात ना घर मिळालं, ना व्याज, ना ठोस वेळापत्रक, यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे। अधिराज बिल्डर्सने जर खरोखरच पारदर्शकता आणि ग्राहक हित जपायचं असेल तर आता केवळ निवेदन देऊन चालणार नाही। कंपनीने तात्काळ पुढील गोष्टी केल्या पाहिजेत। पहिली, प्रकल्प पूर्णतेची स्पष्ट लेखी आणि कायदेशीर हमीसह कालमर्यादा जाहीर करावी। दुसरी, आजपर्यंत जमा झालेल्या सर्व रकमेचा आणि वापराचा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करावा। तिसरी, रूम खरेदीदारांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन त्यांचे प्रश्न लेखी स्वरूपात निकाली काढावेत। चौथी म्हणजे ज्यांना प्रकल्प नको आहे अशा गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने परतावा देण्याची ठोस योजना जाहीर करावी। महत्वाचा प्रश्न असा आहे की अधिराज बिल्डर्स हे सर्व कधी करणार? 2009 पासून सुरू असलेला हा प्रकल्प अजून किती वर्षे रखडणार? केवळ प्रकल्प पूर्ण होणार असे सांगण्याऐवजी केव्हा, कसा आणि कोणत्या जबाबदारीने हे स्पष्ट करणं आता अपरिहार्य आहे। ग्राहकांचा विश्वास आहे की कोणत्याही बिल्डरची खरी भांडवल असते, तो विश्वास 16 वर्ष ताणून धरता येत नाही। आता अधिराज बिल्डर्सने शब्दांऐवजी कृतीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे।